मी दादांना विनंती करतो, दादा आपण शुभेच्छा द्या कार्यक्रमाप्रसंगी. अतिशय मोलात मोल वेळात वेळ आपण काढली आहे. मनपूर्वक स्वागत आहे आपलं. बोला भारत माता की जय. भारत माता की वंदे. भारतीय जनता पार्टी तळोजा शहर आणि गौऱ्या गणपती महिला मंडळ यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या या नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं आज आपल्यामध्ये उपस्थित असणारे पनवेल तालुका भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस प्रल्हादजी केणी, या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे सहकारी निर्दोष केणी, संतोष पाटीलजी, इथं उपस्थित असणाऱ्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा सन्माननीय आशाताई, मंचावर उपस्थित असणारे आमचे सर्व भारतीय जनता पार्टीचे सहकारी, उपस्थित असणारे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, उपस्थित सर्व सहकारी भगिनी आणि बंधूंनो, मी या नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं आपणा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. सगळा परिसर केशरी रंगाच्या साड्यांनी असा चमकताना दिसतोय आणि या देवी शक्तीची आराधना करताना आपण व्रत वैकल्य करताय. हे व्रत वैकल्य करत असताना त्याचबरोबरीनं आपल्या सर्वांना या उत्सवामध्ये सहभागी होता येत आहे आणि त्या निमित्तानं याचं आयोजन करण्यासाठी ज्यांनी पुढाकार घेतला आहे ते भारतीय जनता पार्टीच्या आमच्या या सगळ्या सहकाऱ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. वेगवेगळ्या पद्धतीचे उपक्रम वर्षभर भारतीय जनता पार्टीच्या आमच्या या सगळ्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून होत राहतात. या सगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून आपल्या सर्वांपर्यंत या देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालचे सरकार आहे, त्यांच्या नेतृत्वाखालच्या वेगवेगळ्या योजना, मग त्याच्यामध्ये आपल्याला खातं आपलं बँकेमध्ये काढलं गेलं 0 पैशामध्ये, त्याच्याबरोबरीनं ज्यांच्याकडं नाही त्यांना मोफत गॅस सिलेंडर, ज्यांच्याकडं नाही त्यांना मोफत शौचालय, घराच्यासाठीची सबसिडी प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून, आणि त्याचबरोबरीनं आपण पाहिलं प्रधानमंत्री मातृवंदन योजना, याच्यातून आमच्या बाळंतीण होणाऱ्या बहिणीसाठी तिच्या पोटातल्या गर्भाच्या पोषणासाठी 5,000 रुपयाची मदत, अशा वेगवेगळ्या योजना नरेंद्र मोदींच्या सरकारच्या माध्यमातून आणल्या. कोविडचा कालावधी आला तेव्हा जी खाती उघडली त्या खात्यामध्ये 3 महिने 500 रुपये हे तुमच्या खात्यावरती देखील टाकले. कोविड आला, सरकारनं लॉकडाऊन जाहीर केला, त्यावेळेला राज्यात महाविकास आघाडीचं सरकार होतं. महाविकास आघाडीच्या सरकारनं काही रुपयाची मदत केली नाही, उलट देवळं बंद केली आपल्यासाठी. पण पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींनी लॉकडाऊन जाहीर केला, गरीब कल्याण योजना आणली आणि त्या गरीब कल्याण योजनेच्या माध्यमातून मोफत धान्य द्यायला त्यांनी सुरुवात केली. ज्यांच्याकडे केशरी रेशन कार्ड आहे, ज्यांच्याकडे पिवळं रेशन कार्ड आहे, त्यांना मोफत धान्य कोविड आहे म्हणून 2020 साली दिलं, 2021 साली दिलं. कोविड गेला 2022 साली, पण तरी मोफत धान्य दिलं. 23 साली कोविड नव्हताच तरी पण मोफत धान्य दिलं. 24 साली जाहीर केलं का इथून पुढे 5 वर्ष 80 कोटी जनतेला मोफत धान्य या देशामध्ये देण्यात येईल. नरेंद्र मोदींच्या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात येत आहे. आज प्रत्येक आमच्या भगिनीला तिच्या रेशन कार्डावरती जितक्या लोकांची नावं आहेत त्या प्रत्येक नावाच्यासाठी 5 किलो धान्य रेशन दुकानावरती मोफत मिळतं. 4 किलो तांदूळ, 1 किलो गहू किंवा 3 किलो तांदूळ, 2 किलो गहू असं धान्य मिळत आहे. मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की मी मध्ये 2-3 ठिकाणी विचारलं तर काही ठिकाणी कमी धान्य देतात सांगितलं, काही ठिकाणी सांगितलं आम्हाला धान्यच मिळत नाही. आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. आता नवरात्रोत्सव चालू आहे, देवी शक्तीचा संचार तुमच्या सगळ्यामध्ये आहे आणि म्हणून या देवी शक्तीचा स्मरण करून व्रत वैकल्य करतोय आपण. हे कशासाठी आहे? आपल्या फक्त स्वतःचं कल्याण व्हावं म्हणून तुम्ही मागत नाही, आपल्या परिवारासाठी मागताय. जसं आपल्या परिवारासाठी मागताय तसं आता लाडकी बहीण योजना आहे. मी माझ्यापुरतं नाव माहिती ठेवून कसं चालेल? सगळ्यांना सांगितलं पाहिजे. तुम्ही सगळ्यांना सांगितलं. आज महाराष्ट्रामध्ये 1 कोटीपेक्षा जास्त लाडक्या बहिणी यांना महिन्याला 1500 रुपये राज्य सरकारच्यामुळे महायुती शासनाच्यामुळे मिळत आहेत. पण एवढ्यावरती सरकार थांबलं नाही. त्यांनी सांगितलं पिवळं रेशन कार्ड, केशरी रेशन कार्ड ज्यांच्याकडे आहे त्यांना वर्षातून 3 वेळेला गॅस सिलेंडरच्या किमती एवढी पैसे त्यांच्या खात्यावरती आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून आता जमा केले जाणार आहेत.
ज्या मुलींना 12वीच्या पुढचं उच्च शिक्षण घ्यायचं आहे त्यांच्या शिक्षणाचा खर्च आता सरकारच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. तुम्हाला ST मध्ये जायचं आहे तर अर्धा प्रवास तुमचं हा मोफत म्हणजे अर्धं तिकीट हे तुमचं सरकार काढणार आहे. आपल्या महिला शक्तीसाठी सरकार किती पावलं उचलतंय हे तुमच्या लक्षात येईल. आणि मग अशा वेळेला या सगळ्या बहिणी आता या आमच्या बहिणींनी एक विनंती मी तुम्हाला करणार आहे की आपल्या घरातल्या ज्यांच्यासाठी योजना आहेत, आपल्या ओळखीच्या नातेवाईकांपैकी ज्यांच्यासाठी योजना आहेत त्या सगळ्यांना आपण जागरूक केलं पाहिजे, त्यांना शिकवून शहाणं केलं पाहिजे आणि त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळेल असं पाहिलं पाहिजे. आता सरकारची योजना आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. काय आहे ही वयोश्री योजना की ज्याच्या माध्यमातून तुमच्या घरामध्ये 65 वर्षाच्या वरचे कोणी वयस्कर व्यक्ती असतील तर त्यांना त्यांच्या कुठल्याही उपचारासाठी एक रकमी 3000 रुपये सरकारच्या माध्यमातून देण्यात येतील. फक्त त्यासाठी तुम्ही नाव नोंदवलेलं असलं पाहिजे. कधीपर्यंत नाव नोंदवाल तर खरं तर ही योजना सतत पुढे चालू राहणार आहे. पण आता या आठवड्याच्या शेवटी शनिवार किंवा पुढच्या रविवारी आचारसंहिता लागेल आणि मग त्यानंतर ही प्रक्रिया काही कालावधीसाठी थांबेल. एकीकडं भारतीय जनता पार्टीचे आमचे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत, यांना माहिती आहे, कदाचित आपल्याला माहिती नसेल की काँग्रेस पक्षानं नागपूरमध्ये या योजनेला विरोध केला. म्हणे ही योजना राबवली तर बहिणींचे या ठिकाणी पैसे देताना सरकारकडे पैसे उरणार नाही म्हणून ही योजना बंद करा. कोर्टामध्ये गेले. काही लोकांनी सांगितलं आमचं म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार परत जर सत्तेत आलं तर ही योजना आम्ही बंद करून टाकू. अरे लाडक्या बहिणींना द्यायचे पैसे हे तुम्ही बंद करून टाकू म्हणताय, त्या बहिणी स्वतःच्या पायावर उभे राहू नयेत का? त्या बहिणींनी स्वतःच्या संसारासाठी काही जोडू नये का काय? आणि त्यामुळे ही योजना चालू राहिली पाहिजे. याच्यासाठी तुमचा सगळ्यांचा आग्रह, तुमच्या सगळ्यांचा रेटा हा कायम राहिला पाहिजे आणि त्यासाठी म्हणून तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद भारतीय जनता पार्टीच्या पाठी. आमचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, दादा यांच्या महायुती सरकारच्या पाठी तुमचा आशीर्वाद राहिला पाहिजे. आणि जर तुमचा आशीर्वाद राहिला तर ही योजना बंद करणं कोणाच्या बापाला शक्य होणार नाही याची खात्री मी तुम्हाला या ठिकाणी देतो. आणि तुमच्या आशीर्वादानं ही योजना सातत्यानं पुढे चालू राहणार आहे. उद्या आपल्या या तळोजा फेज 1 मध्ये या अशा लाडक्या बहिणींचा कार्यक्रम हा आपण फेज 2 मध्ये आपण आयोजित केलेला आहे. लाडक्या बहिणींचा लाडका देवाभाऊ या कार्यक्रमाला आपल्यापैकी सर्वांनी उपस्थित राहावं. ज्यांना ज्यांना योजनेचा लाभ मिळतो त्यांना त्या योजनेला घेऊन यावं आणि आपणाशी जे जे ठावे ते इतरांशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन असं म्हटलेलं आहे. आपल्याला योजना माहिती आहे मग मी हिला नाही सांगायची, हिने कुठं मला ती योजना सांगितली असं करण्यापेक्षा आपण लोकांना माहिती द्या, लोक आपल्याला माहिती देतील. आता मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं, पूर्वी योजना होती महात्मा फुले योजना. त्या महात्मा फुले योजनेमध्ये आता पिवळं रेशन कार्ड असू द्या, केशरी रेशन कार्ड असू द्या किंवा पांढरं रेशन कार्ड असू द्या, कुठलंही रेशन कार्ड असू द्या, महात्मा फुले योजनेमध्ये सरकारी रुग्णालयामध्ये तुम्हाला मोफत उपचार मिळतात आणि अनेक खाजगी रुग्णालयांमध्ये तुम्हाला कोणताही पैसे न देता त्या ठिकाणी उपचार तुम्हाला करून मिळतात. लोकांच्या हिताची काळजी करणारं सरकार महायुती सरकारच्या माध्यमातून, भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आज काम करतंय. त्याच्या पाठी तुमच्या सर्वांचे आशीर्वाद राहू द्या. देवी मातेच्या चरणी मी हीच प्रार्थना करतो की आमच्या या महायुती सरकारला मुख्यमंत्री शिंदे साहेब, फडणवीस साहेब, अजितदादा यांच्या नेतृत्वाखालच्या या सरकारला उदंड या ठिकाणी बळ दे, उदंड आयुष्य दे आणि आमच्या या सगळ्या बहिणींच्या जीवनामध्ये समाधानाचा प्रकाश पडू दे. इतकीच विनंती या निमित्तानं करतो. मला आपण बोलवलं, आपलं मनापासून आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो ताई, एक मिनिट, फक्त 1 मिनिट, जास्त पाऊस नाही आहे. मी दादाने विनंती करतो, दादा आपण लगेच लकी ड्रॉ काढा. लकी ड्रॉ काढून आपण लगेच, ताई थोडे पुढे, हरकत नाही, जागा जिथे मिळेल. गणपती बाप्पाची मूर्ती उचल तिथून पटकन. मी एक काढायचं ना, जायचं ना.
दीपा सुर्वे, दीपा सुर्वे तुम्ही आहेत का? या गणपती बाप्पाला घेऊन वरती या या. हातात गणपती बाप्पा आला. ब्युटी झोन मेकअपचा सेट सामान आहे. दीपाला गरज होती. दीपा स्वागत आहे दीदी. गणपती बाप्पा घेऊन आली. जरा जोरदार टाळ्या वाजवा दीपा दीदीसाठी. खूप खूप अभिनंदन. दादांना विनंती करतो आपल्या शुभास्ते आपण लगेच त्या साईडला या. खूप खूप कौतुक अभिनंदन. तिकडे समोर लाईव्ह चालू आहे. थँक्यू व्हेरी मच. थँक्स अ लॉट. ताई नाही नाही सगळ्यांना खाली उभा करतो मी पटकन. ताई सगळ्यांनी खाली उभे राहा पटकन. एक फोटो घेऊ आपण पटकन. सगळ्या ताई तर टेबल जवळ सगळ्यांनी उभे राहा. ए बाबू खाली उतर. आता वरती या. या वरती चला. याला पण आत्ताच्या ह्याचा होता पावसाला. ह्या आत्ताच्या ह्याचा होता. राख्या हे चुकीचं आहे. फोन करतो आपला मित्र ऑफ झाला. फोन तर विचारतो त्याला पाहिजे.